मुंबईमध्ये नालेसफाई एव्हाना व्हायला हवी होती, पूर्ण व्हायला हवी होती, पण ती झालेली नाही. हे आम्ही अभ्यासाअंती तुम्हाला सांगतोय आणि म्हणूनच तुरळक पावसात मुंबई कशा पद्धतीने अडली ते आम्ही आपल्याला आधीच दाखवलंय. मिठी नदी प्रकरणात तर विषय आणखी गंभीर बनलाय, कारण मिठी नदीतला गाळ निघालाय का हा प्रश्न आहे. नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आजचा सवाल आहे की जर मिठीतला गाळ निघाला नाही आणि यंदा जोरात पाऊस झाला तर मुंबई पुन्हा बुडणार आहे का? आता आम्ही आपल्याला थोडंसं मागे घेऊन जातो. 2005 या वर्षातली काही दृश्य आम्ही आपल्या समोर आणतो आहोत. ही दृश्य तेव्हा आलेल्या 26 जुलैच्या पुराची आहेत. ती आपल्या समोर येत आहेत. काळजीपूर्वक पहा. जी दृश्य आपल्या समोर आता येत आहेत ती आहेत 26 जुलैच्या पुराची 2005 साली आलेल्या. हा महापूर आला कारण मिठी तुंबली, नाले भरले. आजवर याच्या नंतरची परिस्थिती काय बदलली आहे हा खरा सवाल आहे. मुंबईला पुरानं वेढलं, त्यावेळेला कोट्यवधीचं नुकसान झालं, अनेक जीव गेले. मुंबईसारखं आंतरराष्ट्रीय शहर हतबल झालं होतं. ही सगळी परिस्थिती पुन्हा येणार नाही कशावरून, याच्यासाठी आता पुढच्या दृश्यांकडे आपल्याला वळायचं आहे. मिठी नदीचं प्रकरण मुंबईच्यासाठी अत्यंत गंभीर आहे, कारण ही मुंबईतली एकमेव अशी नदी आहे जी बहुतेक भागातून पुढे पुढे वाहत समुद्राला मिळते. या नदीला वाचवायची गरज आहे. मिठी नदीतलं गाळ उपशाचं काम हे कशा पद्धतीनं चालतं ते आम्ही आपल्याला दाखवू इच्छितो. आत्ताच्या घडीला स्क्रीनच्या एका बाजूला गाळ उपशाचं काम चालल्याची दृश्य आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक आमदार दिलीप लांडे यांचा संताप आहे. मिठी नदीच्या पात्रात पाणवेलींची ही आत्ताची गर्दी. 75% काम झाल्याचा दावा आहे. मिठी नदीतल्या गाळ उपशाबाबत आक्षेप काय आहे ते पटकन लक्षात घ्या. दिलीप लांडेंनी थेटपणे महापौरांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेताना म्हटलंय, मिठी नदीतला गाळ उपसायला काम अतिशय शांतपणे संथपणे सुरू आहे. मे महिना संपून गेला तरी पण मिठीतला फक्त 75%च गाळ काढला गेलेला आहे. गाळ उपशाच्या बाबत अभियंते चुकार काम करतायत. ऐका लांडे काय म्हणतायत. 24 तासामध्ये या ठिकाणी जी यंत्रणा पाहिजे, जेवढी गरजेची आहे तेवढी यंत्रसामुग्री लावायची जिम्मेदारी त्यांची आहे. आणि ते जर लागली नाही तर शिवसेनेचा कायदा आहे, तो शिवसेनेच्या कायद्याप्रमाणे ज्याने महानगरपालिकेच्या माध्यमातून जिम्मेदारी घेतलेली त्या ठेकेदाराला जर पावसाळ्यामध्ये माझ्या लोकांच्या घरात घाणपाणी जाणार असेल, तेच मिठी नदीचं घाणपाणी, तोच गाळ त्या ठेकेदाराच्या तोंडात थोबड्यात कोंबायची जिम्मेदारी माझी आहे. मी शिवसैनिक म्हणून ते काम करणार. हा संताप काय हे लक्षात घ्या, कारण जर मिठी नदी फुगली तर क्रांतीनगर, कुर्ला, बैल बाजार या सगळ्या परिसरामध्ये पाणी भरतं. इतकंच नाही तर सांताक्रूज, कलिना ते वांद्रे इथपर्यंत सुद्धा ते पाणी भरू शकतं. लक्षात घ्या, हेच पाणी एकेकाळी फुगून मातोश्रीपर्यंत पोचलेलं होतं. आणि म्हणून ही भीती आहे की मिठीचा जर गाळ उपसा योग्य पद्धतीनं झालेला नसेल तर मुंबई पुन्हा बुडणार नाही याची खात्री कोण देणार आहे. आता खात्री मागायला गेलं की आयुक्त मॅडम आपल्या पद्धतीनं आपला तर्क देत असतात. ऐका त्या काय म्हणतात ते आम्ही आपल्याला आता दाखवतोय. त्या असं म्हणतात की दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर येत असतात. यानंतर विरोधकांकडून मुंबई महानगरपालिका आणि प्रशासनाला लक्ष केलं जातं, पण मुंबई कधीही पूर्णपणे ठप्प होत नाही आणि बुडतही नाही. काही मोजकेच सखल भाग वारंवार दाखवून, हे लक्षात घ्या वाक्य, काही मोजकेच सखल भाग वारंवार दाखवून संपूर्ण मुंबई बुडाल्याचा फक्त आभास निर्माण केला जातो. आता या आयुक्त मॅडमना कोणीतरी सांगायला हवं की 2005 ला मुंबईतली काय स्थिती झाली होती
आत्ताच्या घडीला अनेक ठिकाणी नालेसफाईची परिस्थिती किती बिकट आहे, पण भिडेबाईंना आम्ही काही सांगायला जाणार नाही, कारण ज्यांनी सांगायचंय ते सत्ताधारी गटातलेच आहेत. गणेश खंडकर यांनीच काय कान उपटलेत ऐका. दरवर्षी आपण मिठी नदीवरती करोडो रुपये आता खर्च करत आहोत. गेली 10-12 वर्ष तर हजारो कोटी रुपये आपण खर्च केलेले आहेत आणि त्या मिठी नदीमध्ये कसं कुणाच्या मित्राला टेंडर मिळालं, काय झालं, हे सर्व मुंबईकरांना माहिती आहे. ईओडब्ल्यूने चौकशी देखील केली. म्हणून मी म्हणालो की या बाबतीत एक आपल्याला धोरण ठरवावं लागेल आणि त्या धोरणाच्या अंतर्गत मिठी नदीची स्वच्छता हा विषय आपल्याला करावा लागेल. मिठी नदीची जी स्वच्छता व्हायला पाहिजे तर ती अधिकाऱ्यांनी करण्याचं काम केलंय. पण तुम्ही समाधानी आहात असा मला प्रश्न विचाराल तर मी आजही समाधानी नाही. याहीपेक्षा आपल्याला मिठी नदीची स्वच्छता अधिक चांगली करता येऊ शकते. विषय एक जो महत्वाचा आहे ज्याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे ती म्हणजे अशी की या मिठी नदीच्या काठावर आज सुद्धा अनधिकृत बांधकामं उभं राहत आहेत. आम्हाला काळजी या शहराची आहे. आम्ही या शहरात राहतो आणि आमच्यासारखे असंख्य लोक या शहरात आहेत, कोट्यवधी आहेत. भिडेबाईंनी थोडीशी काळजी घ्यावी आणि कृपया या मुंबईला पुरात जाण्यापासून वाचवून दाखवावं. पाऊस कमी पडला म्हणून पाणी तुंबलं नाही असं उत्तर 4 दिवसांनी देऊ नये. तुर्तास इतकंच. पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.